नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र, आबोना, पिंपळा, बोरगाव आणि विसापूर, आणि संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, पीक मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्य. मित्रांनो, बऱ्याचशा लोकांची कांदा लागवडची लगबग चालू झाली आहे आणि त्या कांदा लागवडच्या लगबगीमध्ये काय काय करायचं कांदा पिकाला याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवतोय. मध्ये आपण त्याच्यात सांगणार आहोत की रोपाला शेवटच्या टप्प्यात जे रोप आहेत त्यांना काय काय करायचे ते पण सांगणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय कांदा लागवड करण्याआधी काय करावे, बीजनाशक का मारावे हा एक विषय. पहिला डोस काय टाकायचा आणि का टाकावा हा पण एक व्हिडिओ, कारण बरेचसे गैरसमज आहेत की पहिला डोस लोक शॉर्टकट मध्ये टाकून मोकळून जातात. पहिला डोस का टाकावा याच्यावर आजचा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर रोपाला रोप उपटल्यानंतर लागवडीच्या आधी काय प्रक्रिया करायची आणि काय त्याच्यामुळे काय फायदे आहेत हे पण सांगणार आहोत. दुबार पाणी जेव्हा देणार आहेत, ह्या वर्षी रोपांनी बऱ्यापैकी त्रास दिल्यामुळे रोप मर बऱ्या प्रमाणात जाणवणार आहे. त्याच्याकरता आपण रोपाला पहिल्या पाण्यात काय द्यायचं ते सांगणार आहे. आणि पहिली फवारणी पहिली ती एक सांगणार आहोत. पहिली फवारणी कोणची करावी आणि का करावी याच्याबद्दल सांगणार आहोत. निंबोळी पेंटचं महत्व, आज महत्वाचा पॉइंट, निंबोळी पेंट का टाकावा, निंबोळी पेंट का टाकावा आणि मायक्रोरायझा काय टाकावा याच्याबद्दल आपण थोडस चर्चा करणार आहोत. आजचा व्हिडिओ थोडा सविस्तर बनवू आपण. आणि म्हणजे कांदा लागवडीपासून कांदा रोप लागवडीला घेण्यापासून कांदा लागवडपर्यंत आणि पहिल्या डोस पर्यंत आपण सर्व याच्यात सांगणार आहोत. आणि त्याच्यानंतर बीजनाशक का मारावं आणि कोणते मारावं याच्यावर चर्चा करणार आहोत. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी व्हिडिओ तुम्ही आवर्जून व्यवस्थित बघा. कांदा पीक ज्यांचे कांदा लागवड करताय त्यांनी सर्वांनी बघावा अशी इच्छा आहे. आणि नवीन शेतकऱ्यांनी तर आवर्जून बघावा. ज्यांना खूप कांद्याबद्दल नॉलेज आहे त्यांनी व्हिडिओ टाळला तरी चालेल, पण ज्या शेतकरी बांधवांना, नवीन शेतकरी किंवा जुने शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा अशी माझी इच्छा आहे. आणि मित्रांनो, बरेचशा लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आणि बेल आयकॉनला क्लिक केलेलं नाही. त्याचं कारण सांगतो की मी जे व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचावे. व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की माझा शेतकरी राजाला फायदा व्हावा, माझा शेतकरी राजा फसू नये याच्यासाठी व्हिडिओ बनवा. पण त्या व्हिडिओमध्ये फायदे काहीच नाही. माझ्या व्हिडिओ पासून, युट्यूब पासून मला स्वतःला काही फायदा नाही. बरेचसे लोक म्हणतात की युट्यूब चॅनलला खूप पैसे भेटतात, पण मान्य, पैसे जरी भेटत असेल तर ते आपण वृद्धाश्रम किंवा अनाथ आश्रमला देणार आहोत. त्याच्यामुळं तो गैरसमज काढून टाका. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. कांदा लागवड करण्याआधी काय करावं. कांदा लागवड करण्याच्या आधी आपण काय करणार आहोत. एकरी 1.5 बॅग 15-15, निंबोळी पेंट 200 किलो, मायक्रोरायझा 4 किलो, निंबोळी पेंट, मायक्रोरायझा आणि बेन्सल हे टाकणार आहोत. आणि त्याच्यात 15-15 टाकणार. 1.5 बॅग 15-15, निंबोळी पेंट 200 किलो, बेन्सल 10 किलो आणि मायक्रोरायझा 4 किलो असा आपण पहिला डोस टाकणार. याचे फायदे असे, स्टार्टचे जी NPK पाहिजे झाडाला, पहिले ग्रोथ, फुटवे ग्रोथ, काळोखी, मुळीची वाढ याच्यासाठी 15-15 आणि मायक्रोरायझा. ओके. जे बेन्सल जे टाकतो ते आपण बुरशीनाशक म्हणून यूज करतोय. आपण 3 वेळा बेन्सल सल्फर टाकतो. त्याचं कारण असे काळोखी वगैरे प्रॉपर टिकून राहते त्याच्यासाठी, आणि कोजळी वगैरे लागत नाही, पोटॅशची अवेलेबिलिटी चांगली होते. त्याच्यासाठी 15-15 निंबोळी पेंट, मायक्रोरायझा आणि बेन्सल या 4 गोष्टी टाकणार आहे पहिल्या डोस मध्ये. बीजनाशक का मारावे. मित्रांनो, बरेचसे तण असे आलेत याच्यामध्ये आपण बघण्यात येते, बरेचसे तण असे आलेत की ते तणनाशक कव्हर होत नाही, तणनाशक कव्हर होत नाही. त्याच्यासाठी आपण फर्स्ट स्टेजला जे हे निघणार आहे, तण निघणार आहे, त्याच्यासाठी बीजनाशक मारणार आहोत. बीजनाशक मारल्यानंतर जे गोलने तण जे कव्हर होत नाही, गोलने तण जे कव्हर होत नाही त्याच्याकरता आपण बीजनाशक मारल्यानंतर ते तणाला उतरू देत नाही. 40-45 दिवसापर्यंत टेन्शन राहत नाही. 40-45 दिवसापर्यंत टेन्शन राहत नाही. पहिला डोस सांगितला तो तुम्हाला 15-15चा
कांदा लागवड करायच्या आधी तो डोस टाकायचा आहे, नंतर गोल म्हणजे सॉरी डोस टाकल्यानंतर तुम्ही लागवडीच्या आधी पण बीजनाशक मारू शकता किंवा लागवड केल्यानंतर 2 दिवसात 48 घंट्याच्या आत तुम्ही बीजनाशक मारू शकता. बीजनाशकाचे खूप चांगले देतील. आणि आता राहिला विषय रोपाला काय रोप उपटून आपण जेव्हा रिप्लांटेशन करणार आहोत, जेव्हा लागवड करणार आहोत, त्याच्यासाठी आपण काय करायचंय, रिप्लांटेशन साठी रोप उपटल्यानंतर आपण जेव्हा रोप उपटतो तेव्हा मुळीवर तुम्ही जर हारू आणि एखादं टॅगबाळ सारखं हारू आणि टॅगबाळाचा स्प्रे जर मारून घेतला फक्त मुळांवर, तर रिप्लांटेशन केल्यानंतर जी इन्स्टंट मर होणार आहे ती मर थांबवू शकता तुम्ही त्याच्याने. कारण ह्या वर्षी रोप खूपच त्रास देत आहे, त्याच्यामुळे रोप जे त्रास देत आहेत ना, तर मग ते रिप्लांटेशन नंतर कांदा लागवडीनंतरही त्रास देणार आहे, त्याच्यामुळे आधीच तुम्हाला उपाय करावा लागणार आहे. तर मग त्याच्यासाठी आपण हारू आणि टॅगबाळाचा स्प्रे मारून घ्या मुळींवर, काय अडचण नाही. तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. हे कॅरेट आहे, या कॅरेट मध्ये मुळ्या बाहेरच्या बाजूला रचायच्या, शेंड्या मागच्या बाजूला रचायच्या, म्हणजे दोन्ही बाजूला तुम्हाला आपले जे कॅरेट आहे कॅरेटवर बाजूकडून स्प्रे मारता येईल. तर त्याच्यामुळे तुमचा तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मित्रांनो, दुबार पाण्याला तुम्ही कॉपर ह्युमिक यावर्षी आवर्जून सोडा. कॉपर 50% कॉपर ह्युमिक आवर्जून सोडा. त्याचं कारण असं आहे, जमिनीत खूप बुरशी आहेत आणि रोप बी यावर्षी थोडेसे इफेक्ट झाले रोपांवर, तुझी इजा झाली, त्याच्याकरता तुम्ही रोपाला म्हणजे दुबार पाण्याला कॉपर ह्युमिक सोडूनच घ्या. पहिली आळवणी झाली. आणि पहिली फवारणी करताना, पहिली फवारणी जेव्हा कराल, पहिली फवारणी का करावी, स्टार्टचा जो फुटवा काळोखी वाढसाठी थोडंफार थ्रिप्स त्रास देणार आहे, त्याच्यासाठी एकाच 1.25 ते 3 मेटल येईल 35%, M45 एकाच 2 त्याच्यात आपल्याला घ्यायचे इसाबियन एकाच 2 आणि त्याच्यात लान्सर गोल्ड घ्यायचे एकाच 1.25, म्हणजे तुमचा फुटवा काळोखी वाढ मोर पूस सर्व कव्हर होईल पहिल्या फवारणी. आणि लिंबोळी पेंट का टाकावं, लिंबोळी पेंट का टाकावं मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना जाणवलं असेल ज्यांनी लाल कांदे लावले किंवा मागच्या वर्षी उन्हाळ कांद्यांना थ्रिप्स आटोक्यातच येत नव्हता. फार काही लोकांनी ट्रेसर मारून पाहिले, मिरचीचे टोमॅटोचे स्प्रे कांद्यावर मारून पाहिले, ट्रेसर सारखे कीटकनाशक मारून पाहिले तरी थ्रिप्स कव्हर होत नव्हता. तर मित्रांनो, तुम्ही जर लिंबोळी पेंट जमिनीत टाकल्यानंतर तुम्हाला थ्रिप्स बऱ्यापैकी आटोक्यात दिसेल. एक एकरला ट्राय करून बघा. हे जे सांगतोय ना मी, सर्वच ट्राय करा असं नाही म्हणतो, बाकी तुमच्या मेथडने जा. एकच एकर माझ्या मेथडने जा, एक वेळा सांगतोय म्हणून त्या पद्धतीने जायला काय अडचण नाही. लिंबोळी पेंट टाकावं. मायक्रोरायझाचा फायदा तुम्हाला सांगितला. पहिले मायक्रोरायझा ग्रॅन्युल मध्ये टाकतो ना, तर तो खूप दिवस आपल्याला जमिनीत अवेलेबल मुळी फोडण्याचं काम चांगलं करतं आणि खूप दिवस मायक्रोरायझा ग्रॅन्युल मध्ये टिकून राहतो. लिंबोळी पेंट मायक्रोरायझाचे फायदे झाले. बीजनाशक कोणतं वापरा, बीजनाशक मध्ये आता तरी मार्केटमध्ये सिजंटाचं फास्ट मिक्स आहे, 1:5 प्रमाणे. मित्रांनो, एक दिवस लागवडीच्या 1 दिवस आधी किंवा लागवड केल्यानंतर 1 दिवस नंतर, म्हणजे 48 घंट्यानंतर तुम्ही मारू शकता. फास्ट मिक्स 1:5 न घ्या. आणि त्याच्यात फास्ट मिक्स मध्ये तुम्ही गोल, आपलं जे गोल येतं ते 1:अर्धा घ्या. 1:अर्धा ते 1:5 असं मारा. जे बारीक टिकलीचं गवत येतं बघा, म्हणजे बरंच मार्केटमध्ये त्याचं नाव वेगळंच आहे, पण ह्या आता या स्टेजला ते नाव घेणं चुकीचं होईल, त्याच्यामुळे मी बोलत नाही. त्या गवताला सर्व बरेचसे म्हणजे आमच्या देवळा पट्ट्यात बऱ्याचशा लोकांना तो प्रॉब्लेम येतो. जे चिबू गवत म्हणतो त्याला आपण, एक नेत्याचं नाव आहे त्याला, त्या नावाने ओळखलं जातं. ते नाव मी आता व्हिडिओ मध्ये घेत नाही. ते तण कव्हर करायला तुम्ही बीजनाशक मारू शकता. फास्ट मिक्स आणि त्याच्यामध्ये 1:अर्धानं गोल, 1:5 फास्ट मिक्स, 1:अर्धानं गोल घ्या. किंवा मग पनिडा ग्रँडी, त्याच्यानंतर टाटाचं पनिडा आहे, त्याच्यानंतर ट्रॉपिकल कंपनीचं टॅग एक सुपर आहे, म्हणजे ज्याच्यात पेंटामिथालिन असा घटक येतो ना, तो पण वापरू शकता. त्याच्याने तुमचा जे तणनाशक जे जात नाही, तणनाशकामध्ये बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात तुम्हाला. तणनाशक मारल्यानंतरही तण जात नाही, काँग्रेस वगैरे, तर त्याच्याने खूप चांगला फायदा होणार आहे तुम्हाला. पेंटामिथालिन वापरा किंवा टॅग इट सुपर, पनिडा ग्रँडे, पनिडा आहे, फास्ट मिक्स आहे, त्याच्यात 1:अर्धानं गोल टाकून घ्या. आणि रोपाला तुम्ही जी ट्रीटमेंट सांगितली त्या पद्धतीने करून घ्या. खूप चांगले रिझल्ट येतील. काही अडचणी आली तर माझा नंबर आहेच. रोज इंस्टाला आपण नवीन व्हिडिओ टाकतो, प्रत्येक प्रोडक्टची एक नवीन माहिती टाकतो. आता ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कांदा लागवड आधी काय करायचे, म्हणजे डोस टाकायचा आहे तो मी तुम्हाला सांगितलं.
बीजनाशक का मारावे ते सांगितलं, पहिला डोस का टाकावा आणि पहिला डोस काय आणि का टाकावा हे पण सांगितलं. त्याच्यानंतर रोपाला काय प्रक्रिया करायची तेही सांगितली आणि दुबार पाणी देताना कॉपर ह्युमिक का सोडावं तेही सांगितलं. पहिली फवारणी का आणि कोणती करावी हे पण सांगितलं. निंबोळीचा आणि मायक्रोरायझाचा काय फायदा कांद्यामध्ये आपण एक विषय सांगला आणि सर्वात मोठा विषय सांगितला तो बीजनाशक कोणते मारावे. मित्रांनो, तुम्हाला भाजीपाला पिकाबद्दल काही अडचण आली, माझा नंबर आहे, माझं इन्स्टा आहे, यूट्यूब आहे, मी फेसबुकला आहे, माझे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत. तुम्हाला काही अडचण आली तर कळवू शकता. धन्यवाद.